नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, कुठलीही घटना घडते त्या घटनेमध्ये अनेक घटक असतात, अनेक व्यक्ती असतात, अनेक तात्कालीन गोष्टी असतात आणि या सगळ्यांचं मिश्रण आपल्या समोर येतं. बंगालमध्ये ज्या प्रकारे भारतीय जनता पक्षाचा विजय झालाय, त्यानंतर स्वतःला सेक्युलर, धर्मनिरपेक्ष, सो कॉल्ड तथाकथित तटस्थ असे जे लोक आहेत किंवा प्रामुख्याने ज्यांना वामपंथी डाव्या विचारांचे म्हटलं जातं, किंवा खरं सांगायचं तर अगदी जे कडवे भाजप विरोधी, हिंदू विरोधी, हिंदुत्व विरोधी अशी मंडळी आहेत, त्यांना या बंगालच्या निकालांनी चक्रावून टाकलेलं आहे. कारण शेवटची अपेक्षा किंवा आशा असते ना एखाद्या, मला ते एक हिंदी सिनेमातलं गाणं आठवतं, हम तुम्हें चाहते हैं ऐसे जैसे मरने वाला कोई जिंदगी चाहता है जैसे. म्हणजे मरणारा माणूस आणखीन थोडं जगता यावं म्हणून जे प्रयत्न करतो किंवा अपेक्षा बाळगतो, तशी आशा बाळगणं म्हणजे मरणार निश्चित आहे, पण काही सेकंद, काही तास, काही मिनिटं, काही दिवस अधिकचे मिळाले तर हा जो खोटा आशावाद असतो, अशा आशावादावर जगणारे लोक असतात. तसे एकूण बंगालच्या निकालानंतर ह्या सगळ्या डाव्या विचारसरणीच्या लोकांची अवस्था झालेली आहे की अरे शेवटचा होप होता, ममता दिदी म्हणजे शेवटचा होप होता, हिंदुत्वाचा अश्वमेध, भाजपचा विजय रथ रोखण्याची क्षमता कोणामध्ये राहिलेली नसेल तरी एकाकी लढणारी ती आमची बंगालची वाघीण बघा, असं अगदी नव्याने बाटलेले उद्धव ठाकरे पण म्हणाले होते. आठवतं ना तुम्हाला? आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्या वेळेला विधानसभेची निवडणूक होती, तेव्हा त्यामध्ये भाजपला पराभूत करण्याची आपली क्षमता नाही, हे ज्यांनी अत्यंत तोंडपाटीलकी करून सिद्ध केलं, अशा उद्धव ठाकरेंना सुद्धा ममता दिदी या वाघिणीसारख्या लढतात हे दिसत होतं. ममता दिदीला तिथे काय बंगालमध्ये करायचं ते करू देत. महाराष्ट्रात तुम्ही भाजपला का रोखू शकला नाही? मग लगेच ते लोकसभेकडे बघा, लोकसभेकडे बघा. ठीक आहे ना, लोकसभेच्या निवडणुकीत भाजपचा दणकून पराभव झाला. अगदी 22-23 खासदारावरून भारतीय जनता पक्षाची खासदार संख्या महाराष्ट्रातली 9 पर्यंत खाली आली. पण मुद्दा असा आहे की त्यानंतर अवघ्या 4 महिन्यामध्ये आपल्या पक्षाच्या चुका शोधून, पडझड सावरून भारतीय जनता पक्षाने ज्या प्रकारे महायुतीची निवडणूक लढवली, त्यामध्ये कमीत कमी जागा लढवून जास्तीत जास्त कशा जिंकायच्या हे दाखवलं. आणि महाविकास आघाडी नावाचं जे डाव्या विचारसरणीचं किंवा पुरोगामी स्वरूपाचं एक थोतांड उभं केलं होतं, ते पुरतं जमीनदोस्त करून टाकलं अवघ्या 3 महिन्याच्या फरकाने. लोकसभा आणि विधानसभा यामध्ये मला वाटते 4-5 महिन्याचा फरक असेल, पण लोकसभेत दणका बसल्यानंतर महायुतीचे नेते देवेंद्र फडणवीस हे कानी कपाळी ओरडून जाहीरपणे बोलत होते, आपल्या कार्यकर्त्यांना समजावत होते की आपण पराभूत झालो, हे आकड्यातून दिसतंय, पण आपण नॅरेटिव्ह मध्ये पराभूत झालो. आपली बाजू आपण लोकांपर्यंत खंबीरपणे घेऊन गेलो नाही आणि त्यासाठी अधिकाधिक मतदार बाहेर काढू शकलो नाही, म्हणून आपला पराभव झालाय. आपण मतदाराकडे डोळे झाक केली, प्रचारात रमलो, पण मतदार बाहेर काढून मतदार केंद्रापर्यंत घेऊन जावं लागतं हे विसरलो. ती चूक सुधारली पाहिजे, हे पुढचे 4-5 महिने देवेंद्र फडणवीस आणि भाजपचं नेतृत्व बोलत राहिलं. महायुतीच्या नेत्यांनी कंबर कसली आणि महाविकास आघाडीला अवघ्या 4 महिन्यामध्ये महाराष्ट्रात जमीनदोस्त करून टाकले. त्यातून नंतरच्या कुठल्याही निवडणुकीत उद्धव ठाकरे असोत किंवा त्यांची महाविकास आघाडी असो, त्यांना तोंड दाखवायला येईल एवढंही आपल्या पायावर ठामपणे उभं राहता आलेलं नाही.
एक राज्यसभेची जागा मिळवणं किंवा एक विधान परिषदेची जागा मिळवणं या सुद्धा गयावया करायला लागतात. अशा वेळेला उद्धव ठाकरे या सगळ्या टोळीमध्ये नव्याने गेले आणि बाकीचे जे खरेखुरे पुरोगामी आहेत किंवा पूर्वापार पुरोगामी आहेत त्यांना तर सपत लाथा खाणं, पराभव पचवणं याची सवय लागलेली आहे. काँग्रेस पक्ष हा 2014च्या निवडणुकीपासून सातत्याने पराभूत होतोय आणि भाजपच्या किंवा संघाच्या 2024 मध्ये काही चुका झाल्या, त्या झाल्या नसत्या तर 2024 मध्ये सुद्धा वेगळा निकाल दिसला असता. काँग्रेसला 99 पर्यंत जाता आलं नसतं. आपल्याला चुकून लागलेली ही लॉटरी आहे ही सुद्धा ज्यांची समजायची अक्कल नाही अशा लोकांना ममता दिदी वाघिणीसारखी लढते असं वाटलं तर नवल नाही. पण ममता दिदीचा दारुण पराभव होणार आहे हे उघड होतं, ते दिसत होतं आणि बंगालपासून 1500 किलोमीटर दूर बसून मी पण सांगत होतो. हे मी आज एवढ्यासाठी सांगतोय की या सगळ्या डाव्यांच्या किंवा डाव्या विचारसरणीच्या, पुरोगामी विचारसरणीच्या लोकांसाठी ममता दिदी हा शेवटचा आशेचा किरण होता. काँग्रेस मरगळलेली आहे, काँग्रेस हतप्रभ झालेली आहे, काँग्रेसमध्ये लढण्याची इच्छा राहिलेली नाही आणि त्यामुळे मोदींना कोण अडवणार, भाजपचा रथ कोण रोखणार, ही जी डाव्या विचारसरणीच्या विचारवंतांमध्ये, पत्रकारांमध्ये चिंता आहे त्यांच्यासाठी ममता दिदी एकमेव आशेचा किरण होता. ममता दिदी बंगालमध्ये आणि तमिळनाडूत स्टालिन हे दोन खंदे रथी महारथी आहेत. ते मोदींचा आणि भाजपचा विजय रथ रोखू शकतात म्हणून मी अशा धरून होते. पण ममता दिदी वेगळंच काम करत होत्या. आणि ममता दिदी कशाला, सगळ्या पुरोगाम्यांनी चंग बांधलेला आहे की या देशाला कुठल्याही परिस्थितीत हिंदू राष्ट्र बनवून सोडायचं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला हिंदुत्वाचा प्रसार करायला 100 वर्षाचा काळ लागला. पण गेल्या 14 वर्षामध्ये, 12 वर्षामध्ये अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांनी भाजपचं नेतृत्व आपल्या हाती घेतल्यापासून मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या कट्टर विरोधकांना हिंदुत्वाच्या प्रसारासाठी अक्षरशः मानेवर जोखड बांधून मशागत करायला लावलेलं आहे. आज बंगालमध्ये हिंदुत्वाचा जो प्रचंड विजय झालेला दिसतो, जनसंघाची स्थापना ज्या बंगालमध्ये झाली त्या श्यामाप्रसाद मुखर्जींच्या भूमीमध्ये भाजपच्या हिंदुत्वाचा झेंडा फडकलाय. त्याचं श्रेय जेवढं संघ आणि भाजप आहे, किंबहुना त्याच्यात काकणभर जास्त योगदान ममता दिदी आणि डाव्या मंडळींचं आहे हे मी निर्धास्तपणे सांगतो. अनेक भाजपच्या किंवा संघाच्या लोकांना माझं असलं वक्तव्य आवडणार नाही, पण लक्षात ठेवा तुम्ही जे प्रचारातून करू शकत नसता ते डिवचण्यातून अधिक यशस्वी होत असतं. हिंदू ही मानसिकता अशी आहे की हिंदू कोणावरही आक्रमण करत नाही, कोणावरही अत्याचार करायला पुढे जात नाही. तो हिंदूंचा स्वभाव नाही. हजारो वर्षाचा हिंदू धर्म सनातन धर्म आहे, पण आपला धर्म प्रचार करायचा यासाठी तलवारी हातात घेऊन किंवा प्रचारक पाठवून हिंदू धर्माचा प्रसार जगाच्या पाठीवर कुठेही झाला नाही. जसा ख्रिश्चन किंवा इस्लामचा प्रचार हा हातात तलवार घेऊन किंवा आधी राजकीय सत्ता मिळवली आणि त्या राजकीय सत्तेच्या बळावर कुठल्याही स्थानिक जनतेवर अन्याय अत्याचार करून त्यांना धर्मांतर करून आपल्या धर्मात आणलं गेलं. हा सगळा ख्रिश्चन आणि इस्लामचा इतिहास आहे, हिंदूंचा इतिहास तो नाहीये. या खंडप्राय देशामध्ये हजारो वर्षापासून जो सनातन धर्म आहे, जी जीवन पद्धती आहे, त्यामध्ये लोकांच्या मनाविरुद्ध त्यांच्यावर आपल्या धर्मश्रद्धा लादणं हा स्वभाव नाहीये. आणि म्हणूनच नुसत्या प्रचारातून जग बदलणं शक्य नसतं आणि त्यासाठी हिंदू
तलवार हातात घेऊन, शस्त्र हाती घेऊन बाहेर पडणार नाही, ही जेव्हा वस्तुस्थिती आहे, अशा वेळेला त्या हिंदूला आक्रमक बनवणं हे काम डाव्यांनी, हिंदू विरोधकांनी जेवढ्या वेगाने केलं, तेवढ्या वेगाने या खंडप्राय देशामध्ये हिंदुत्वाचा प्रसार प्रचार व्हायला मदत झाली. गुजरातमध्ये साबरमती एक्सप्रेस जाळली गेल्यानंतर त्यामध्ये 60-70 हिंदू कारसेवक मारले गेले. त्यातून अख्खा गुजरात, जो गांधींचा गुजरात म्हटला जातो, तो मोदींचा गुजरात होऊन गेला. हिंदूंना जिवंत जाळण्यात आलं. याची प्रतिक्रिया म्हणून गुजरात 2-3 महिने अक्षरशः धुमसत होता. आणि बघता बघता त्या सगळ्या गुजरातला गांधींना पाठीशी ठेवून किंवा गांधींना विसरून मोदींकडे यावं लागलं. आणि मोदींकडे येणं म्हणजे हिंदुत्वाकडे येणं होतं. हे सगळे डावे तेव्हा टिंगल करण्यासाठी गुजरात ही RSSची हिंदुत्वाची लॅबोरेटरी आहे, प्रयोगशाळा आहे असं म्हणत होते. पण त्या प्रयोगशाळेतून जी लस तयार झाली, व्हॅक्सिन तयार झालं, ते बघता बघता गेल्या 2 दशकामध्ये देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये असं पसरलं. पण त्याचं श्रेय सुद्धा मी डाव्या मंडळींना देतो, पुरोगाम्यांना देतो. लस भले गुजरातच्या लॅबोरेटरीमध्ये तयार झाली होती, पण ती लस देशाच्या कानाकोपऱ्यात टोचण्याचं काम हे पुरोगाम्यांच्या टोळ्यांनी केलं, हे विसरू नका. मोदींच्या बाबतीत, RSSच्या बाबतीत जो अपप्रचार 2002 नंतर अखंडपणे पुरोगामी सिनेमा, पुरोगामी माध्यम, पुरोगामी वर्तमानपत्र या सगळ्यातून खंडित चालू होता, त्यामुळे सामान्य हिंदूला आपल्या स्वतःकडे, आपल्या ओळखीकडे वळून बघावं लागलं. आणि आपली ओळख टिकवायची असेल तर हिंदुत्वाकडे आणि पर्यायाने राजकीय हिंदुत्वाकडे म्हणजे भाजपकडे वळणं भाग आहे. हे त्याच्या मनात बिंबवण्याचं काम पुरोगाम्यांनी जे 20 वर्षात केलं, त्याचा परिपाक आपण आज बंगालमध्ये बघतोय. 4 तारीखला मतमोजणी संपल्यानंतर ज्या प्रकारे हिंसेच्या किंवा वेगवेगळ्या घटनांच्या बातम्या आणि व्हिज्युअल्स बंगालमधून येत आहेत, ते बघितल्यानंतर कळतं की बंगालचा हिंदू हा हिंदू म्हणून जगण्यासाठी किती दबावाखाली जगत होता, किती दबावाखाली जगत होता. त्या आसनसोलमध्ये कुठच्या तरी एका बाजारामध्ये दुर्गा मंदिर आहे. त्या दुर्गा मातेचं मंदिर गेली कित्येक वर्ष मुस्लिमांचा आग्रह आहे म्हणून बंद ठेवण्यात आलं होतं. ममता दिदीच्या सरकारने ते बंद ठेवलं होतं. आणि म्हणून ज्या वेळेला थोडी हिंमत झाली, तेव्हा आसनसोलच्या आणि बंगालच्या हिंदू नागरिकांनी ममता दिदीची सत्ता उलथून पाडली आणि ते मंदिर ओपन केलं. मी मित्रांनो बोलतोय तो अतिरेक वाटेल तुम्हाला, पण ममता दिदीने हिंदूंवर, मुस्लिमांना खुश करण्यासाठी इतके अत्याचार आणि इतकी दहशत माजवली नसती तर कदाचित बंगाल आजच्या निवडणुकीत सुद्धा बदलताना आपल्याला बघायला मिळाला नसता. गेल्या 100 वर्षात संघाच्या प्रचारकांनी जे जे काही काम केलंय त्याला मी कमी लेखत नाही, पण त्याला पूरक अशी परिस्थिती ममता दिदी किंवा त्यांच्यासारख्या पुरोगाम्यांनी निर्माण केली नसती तर गुजरातच्या प्रयोगशाळेत तयार झालेली ही हिंदुत्वाची लस देशाच्या कानाकोपऱ्यातल्या हिंदूंनी सहजगत्या टोचून घेतली नसती. मला कुठे काय झालं, लस टोचण्याच्या बाबतीत तुम्हाला माहितीये, इंजेक्शन वगैरे द्यायचं असेल किंवा उपचार असेल, टोचणार असेल, दुखणार असेल तर माणूस पाहिलं, नाही 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 मला काय झालंय, मला काही नाही, मला नकोय ते टोचून घ्यायचं. हिंदूंचा तो स्वभाव आहे, हिंदूंचा तो स्वभाव आहे. त्यामुळे ज्या प्रकारे ममता दिदींनी किंवा देशाच्या कानाकोपऱ्यातल्या पुरोगामी डाव्या पक्षांनी, राजकारण्यांनी, माध्यमातल्या पत्रकारांनी
हिंदूंना चारू बाजूने दाबून टाकलं, चिरडून टाकलं, पायदळी तुडवलं. त्यामुळेच गुजरातच्या प्रयोगशाळेमध्ये जी हिंदुत्वाची लस तयार झाली ती टोचून घेणं देशाच्या कानाकोपऱ्यातल्या हिंदूंना अत्यावश्यक वाटायला लागलं. ममता दिदीने कुठे मंदिरं बंद केली, मुस्लिमांना खुश करायचं म्हणून रामनवमीच्या मिरवणुकीवर बंदी घातली. या प्रत्येक गोष्टीतून हिंदूंवर ममता दिदीने जो नको तितका दबाव आणला आणि त्याच्यातल्या उपजत प्रतिकाराची शक्ती जी आहे तिला जागरूक करण्याचं श्रेय ममता दिदीला आहे. म्हणून आज बंगालमध्ये किंवा देशाच्या इतर भागामध्ये जे हिंदुत्व उफाळून आलेलं दिसतं, हिंदू आक्रमक झालेलं दिसतं, त्यासाठी RSSचे प्रयत्न, प्रचारकांनी प्रयत्न केले, याबद्दल वाद नाही. पण त्याला प्रतिसाद मिळण्याचं, त्याचा उपयोग होण्याचं वातावरण सगळ्या पुरोगाम्यांनी आणि डाव्यांनी तयार केलं, याबद्दल माझ्या मनात काडीची शंका नाही. आणि म्हणून मी जे शीर्षक दिले, संघाने सुद्धा हिंदुत्वाच्या प्रसार प्रचारामध्ये ममता दिदींनी केलेलं जे योगदान आहे ते मान्य करायला पाहिजे. आणि हे मी आज बोलतो असं अजिबात समजू नका. नरेंद्र मोदी हे राष्ट्र संघाचे एक स्वयंसेवक आहेत, पण त्याला एक संघर्ष योद्धा बनवण्याचं श्रेय हे संघाच्या अभ्यास वर्गातून प्रशिक्षण मिळालेलं असेल, पण त्याला प्रॅक्टिकल टेस्ट ही 2002 पासून गेल्या 25 वर्षामध्ये डाव्या विचारांनी, डाव्या संपादकांनी, पक्षांनी जी त्याची प्रत्येक पदोपदी टेस्ट घेतली, त्यातून हा एक संघर्ष योद्धा तयार झाला. आणि आज बंगालच्या वाघिणीला सुद्धा गुजरातचा हा सिंह हरवू शकतोय. मला वाटते शत्रू का असे ना, पण त्यांनी आपल्या कामामध्ये, आपल्या उद्दिष्टामध्ये, आपल्या मोहिमेमध्ये योगदान केलं असेल तर त्याचे आभार मानायला पाहिजेत, त्याला त्याचं योगदान स्वीकारलं पाहिजे. आणि म्हणून मी सांगितलं की संघाने ममता दिदीचं बंगालच्या हिंदुत्वासाठी केलेलं योगदान मान्य करावं. मित्रांनो, व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.